नमस्कार. आज शिकणार आहोत तुळशी समोर काढण्यासाठी छोट्या छोट्या 4 रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अगदी सोप्या पद्धतीने मी 4 रांगोळ्या आणल्या आहेत बघा. 3 ते 2 डॉट पाडून अशा पद्धतीने डिझाईन काढून मध्ये आपल्याला हाफमध्ये कलर भरून घ्यायचा आहे. अतिशय सोप्या आणि सुंदर. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा. खूपच सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या आहेत. मध्येही आपल्याला डॉट टाकून गोल करून घ्यायचं आहे आणि विरुद्ध कलर, आणि इथून अशा पाकळ्या काढत जायचं आहे बघा. किती सोपी रांगोळी आहे. आपल्याला 4 अशा रांगोळ्या काढायच्या आहेत. अगदी सोप्या आणि छोट्या छोट्या. तुळशी समोर किंवा शुभ दिवशी किंवा आपल्याला देवाऱ्याच्या बाहेरही आपण काढू शकतो. अतिशय सोप्या आणि सिंपल अशा रांगोळ्या आणल्यात बघा. अतिशय आकर्षक करणाऱ्या. हे बघा, अशा पद्धतीने लांबसर डॉट टाकत जायचं आहे. बघू शकता इथूनही छोटे छोटे डॉट. सरळ आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहेत 3 साईडला. थोडं आपल्याला डॉट टाकून गोल, आणि अशा पद्धतीने 4 पाकळ्या काढून मध्ये रेषा, हलक्या हलक्या रेषा ओढायच्या आहेत बघा. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा, कारण मी खूपच सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या आणत असते. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. इथेही आपल्याला कलर टाकून घ्यायचं आहे. इथून थोडं वरती क्रॉस गोल साईडला रेस आणि विरुद्ध कलरचे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत. इथेही आपण कलर टाकून घेणार आहोत. वरती आपल्याला थोडासा पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. किती सुंदर अशी आपली आकर्षक अशी रांगोळी तयार झाली. आपल्याला दुसरी रांगोळी शिकायची आहे बघा. 2 ते 1 डॉट. फक्त आपल्याला त्रिकोण असं काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पाकळ्या काढत जायचं आहे बघा. त्याच्या बाहेरही एक एक पाकळी काढायची आपल्याला. थोडंसं रेस आणि डॉट, छोटे छोटे कलर डॉट. हलका हलका आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायच्या वरच्या भागाला. खालीही पिवळा कलर. अशाच पद्धतीने आपण 3 साईडला करून घेणार आहोत डिझाईन. अगदी छोट्या छोट्या आणि आकर्षक करणाऱ्या रांगोळ्या आहेत. एक एक आपल्याला डॉट ठेवून पंच करून घ्यायचे. इथं आपल्याला 3 पाकळ्या काढून घ्यायच्यात बघा, आणि हलक्या हलक्या रेषा. कोणालाही येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या आहेत. इथं आपल्याला 5 असे डॉट ठेवून घ्यायचे बघा. किती सोपी आणि सुंदर अशी रांगोळी दिसते. इथून क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथंही कलर डॉट 3. एका बोटाने आपल्याला फ्लावर काढून घ्यायचे बघा. किती सुंदर असं फ्लावर तयार झालं. आता आपण तिसरी रांगोळी शिकणार आहोत, तीही सोप्या पद्धतीने. युजफुल व्हिडिओ पूर्ण बघा.
3 ते 2 डॉट अशा पद्धतीने डिझाईन काढत जायचं आहे आपल्याला तिघं साईडला आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथून 2 रेषा, इथून 2 रेषा आणि मध्ये आपल्याला असा पानाचा आकार तयार करायचा आहे बघा. तिघं साईडला आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. हलका हलका आपल्याला वरची टोकाला कलर भरून घ्यायचा आहे आणि मध्येही भरून घ्यायचं आहे बघा. इथे एक एक कलर डॉट आणि पंच करून घ्यायचे आहे. इथेही एक एक डॉट व्हाईट आणि 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. मध्ये छोटे छोटे डॉट तिघं बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे आहे. थोडं क्रॉस आणि हलका हलक्या रेषा. ही बघा आपली चौथी रांगोळी अतिशय सोप्या पद्धतीने. अशा रेषा मारून घ्यायच्या आपल्याला. बघा अशा इकडून आणि इकडून अशा पद्धतीने हे बघा आपल्याला इथून अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. इथं आपल्याला पिवळा किंवा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता आणि असे डॉट पंच करून आपल्याला विरुद्ध कलर ही टाकून घ्यायचा आहे. मध्येही आपल्याला विरुद्ध कलरचा डॉट टाकून घ्यायचा आहे बघा. इथंही एक एक डॉट आणि आपल्याला 3-3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तिघं बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. आपल्याला कलर भरून घ्यायचे आहे मध्ये पाकळ्यांमध्ये. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे. अतिशय सोप्या आणि सुंदर आपण 4 रांगोळ्या शिकलो आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघत जा माझे आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण यूजफुल व्हिडिओ असतात माझे. धन्यवाद.